मध्ये आपले स्वागत। मी ज्योती मोहिते घेऊन आले आहे गेल्या 24 तासांच्या घडामोडीचा आढावा। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। आद्य समाज सुधारक महात्मा फुले यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी। धुळे महानगरपालिकेने कर वसुलीत ड वर्गात अव्वल स्थान गाठले। मनपा कर्मचारी समन्वय संघटनेने आयुक्तांचा केला जाहीर सत्कार। नोटाबंदीच्या निर्णयावर काँग्रेसचे आक्रोश आंदोलन। शेतकऱ्यांच्या शेतीमालास हमी भाव मिळावा या मागणीकरिता हमाल मापाडी कामगार संघटनेने केलं घंटानाद आंदोलन। आणि नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनतेला होतोय त्रास। समाजवादी पक्षाच्या 2 वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन। आता बातम्या विस्ताराने। आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त शहरातील लेनिन चौक येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी विविध स्तरातील पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते। भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईतील आपल्या एका भाषणात त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या 3 गुरूंचा उल्लेख केला होता। बाबासाहेबांनी या 3 गुरूंमध्ये गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांचा उल्लेख केला होता। इतिहासातील योगायोग असा की 1890 साली फुले यांचे निधन झाले आणि 1891च्या एप्रिल महिन्यात बाबासाहेबांचा जन्म झाला। जणू महात्मा फुले यांचे अपुरे कार्य पूर्ण करावयासाठीच ते आले असा समाज नागरिकांमध्ये रूढ झाला असावा। आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त शहरातील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। विविध स्तरातील पदाधिकाऱ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून त्यांच्या चरणी नतमस्तक झाले। या प्रसंगी विविध पक्षातील कार्यकर्ते व समाजसेवक उपस्थित होते।